तो शिकला तर तुम्ही शॉर्टकटमध्ये क्लास 1 क्लास 2चा ऑफिसरचा जॉब घेऊ शकता. हे मी नेहमीच बोलत आहे. याचं एक एक्झाम्पल आता आम्हाला वॅकन्सीचं सर्च करता करता मला मिळाला. त्यामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसच्या जागा निघाल्या आहेत, बरोबर आहे. लास्ट डेट आहे 5/4/25. आता क्वालिफिकेशन जी आहे ती इथे ग्रॅज्युएशन. पेमेंट किती आहे? 25,500 ते 81,100. पोस्ट कोणती आहे? स्टेनो पोस्ट. इथे 25,500 ते 81,100. पोस्ट कोणती आहे? टॅक्स असिस्टंट. पोस्ट वेगळी आहे पण पगार कोणता? सेम आहे, बरोबर आहे. जर समजा हा एक जर तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, ही एक स्किल जर आहे, तर याच्यासाठी क्वालिफिकेशन फक्त 12th पास मागितलेली आहे, ठीक आहे. आणि इथे किती मागितली आहे? ग्रॅज्युएशन पास आहे. मग 3 वर्ष अभ्यास तर करा म्हणा. तुम्ही असं नाही म्हणत की तुम्ही 12वी शिका आणि मग डायरेक्ट स्टेनो करा, असं काही माझं इंटेन्शन नाही आहे. पण मे बी जर तुम्ही इथे 2 महिन्याचा कोर्स करत आहे, क्रॅश कोर्स, आणि पॉसिबल झाले की तुम्ही ते लँग्वेज कॅच केली, बाकी तर सेल्फ स्टडी आहे, तर मग तुम्हाला हा जो पेमेंट आहे 12वी नंतर हे 3 वर्ष आहे तरी हाच पगार आहे. सॉरी, ग्रॅज्युएशन नंतर हाच पगार आहे आणि 12वी नंतर सुद्धा तुम्हाला हाच पेमेंट. तुम्ही जर तो शिकला तर तुम्ही शॉर्टकटमध्ये क्लास 1 क्लास 2चा ऑफिसरचा जॉब घेऊ शकता. हे मी नेहमीच बोलत आहे. याचं एक एक्झाम्पल आता आम्हाला वॅकन्सीचं सर्च करता करता मला मिळाला. त्यामध्ये इन्कम टॅक्स ऑफिसच्या जागा निघाल्या आहेत, बरोबर आहे. लास्ट डेट आहे 5/4/25. आता क्वालिफिकेशन जी आहे ती इथे ग्रॅज्युएशन. पेमेंट किती आहे? 25,500 ते 81,100. पोस्ट कोणती आहे? स्टेनो पोस्ट. इथे 25,500 ते 81,100. पोस्ट कोणती आहे? टॅक्स असिस्टंट. पोस्ट वेगळी आहे पण पगार कोणता? सेम आहे, बरोबर आहे. जर समजा हा एक जर तुमच्यामध्ये क्वालिटी आहे, ही एक स्किल जर आहे, तर याच्यासाठी क्वालिफिकेशन फक्त 12th पास मागितलेली आहे, ठीक आहे. आणि इथे किती मागितले आहे? ग्रॅज्युएशन पास आहे. मग 3 वर्ष अभ्यास तर करा म्हणा. तुम्ही असं नाही म्हणत की तुम्ही 12वी शिका आणि मग डायरेक्ट स्टेनो करा, असं काही माझं इंटेन्शन नाही आहे. पण मे बी जर तुम्ही इथे 2 महिन्याचा कोर्स करत आहे, क्रॅश कोर्स, आणि पॉसिबल झाले की तुम्ही ते लँग्वेज कॅच केली, बाकी तर सेल्फ स्टडी आहे, तर मग तुम्हाला हा जो पेमेंट आहे 12वी नंतर हे 3 वर्ष आहे तरी हाच पगार आहे. सॉरी, ग्रॅज्युएशन नंतर हाच पगार आहे आणि 12वी नंतर सुद्धा तुम्हाला हाच पेमेंट आहे. फरक एवढा आहे की या ठिकाणी तुम्हाला 2 महिने हा जो क्रॅश कोर्स आहे तो शिकणं आहे, ही लँग्वेज शिकणं आहे. मग 3 वर्ष तुम्ही इंग्लिश, मराठी, अदर तुम्ही सब्जेक्ट घेऊन तुमच्या लाईफचे 3 वर्ष देणार आहे. कॉलेजमध्ये तुम्ही द्याल तर साहजिक आहे, पैसे त्या ठिकाणी तुम्हाला खर्च करावा लागेल. तर हे जर तुम्ही 3 वर्ष इथं द्यायला तयार आहे, तर माझं हे रिक्वेस्ट आहे, ज्यांचं जर 12वीचे विद्यार्थी ज्यांनी पेपर दिलेले आहे जनरली, तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की 12वीचा पेपर जर तुम्ही दिलेला आहे तर 2 महिने 3 महिने बाकी आहे रिझल्ट लागायला जूनपर्यंत, तर मला असं वाटते त्यांनी हा एकदा ट्राय करावा क्रॅश कोर्स 2 महिन्याचा, जेणेकरून जर समजा अशा कधी जर पुन्हा वॅकन्सी निघाला तुमच्याकडे ते सुरू राहते, तो काही भाग नाही. पण या 2 महिन्यामध्ये जर सपोज तुम्ही मेबी कॅपेबल फॉर अचीव दिस स्किल, तर ते स्किल घ्यायला तुम्ही तयार आहे, तर मग हा पगार तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरचा आता गेन करू शकता. हे 3 वर्ष तुमचे वाचते, ठीक आहे. तर हे मला तुम्हाला गणित समजवायचं आहे. पोचायचं आहे ना. समजा आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये जायचं आहे, जेवण करायचं आहे, ठीक आहे. तिथे तुम्हाला डिश, खूप सारे डिश जर आहे त्या तुम्हाला इथे 500 रुपयात मिळत आहे. पण त्याच डिश आहे तिथे एखाद्या ठिकाणी तुम्हाला 200 रुपयात अवेलेबल होत आहे, किंवा एखाद्या साडीचा सेल म्हणा, एखाद्या भांड्याचा सेल, आपण काय करतो कुठून करतो की कमी याच्यामध्ये मिळत आहे. मग हा एज्युकेशनल सेल आहे ना. फरक काय पडत आहे? इथं देणं काही नाही, घेणंच आहे. आपण भांडे घेतो, वस्तू घेतो, याचा सेल म्हणून त्याचा आउटपुट आपल्याला इनपुट काही मिळत नाही. काही दिवसांनी खराब होईल, फेकून देऊ. तर सपोज 2 महिने जर तुम्ही दिले चुकून, तर याचा इनपुट तुम्हाला मिळेल ना. मग आपल्या लाईफ मधले 2 महिने इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा 12वीचे विद्यार्थी जनरली जे 10वी एक्झाम दिली आहे आणि 12वीची एक्झाम दिली आहे त्यांनी, मी त्यांच्यासाठी हे म्हणत आहे की हे जे तुम्ही आहे ना गोल्डन चान्स, हे सोडू नका. आणि
ग्रॅज्युएशन ज्यांचं सुरू आहे, ठीक आहे, तर तुमची एखाद्याची परिस्थिती जर डाऊन आहे, नाही समोर आहे ना, 12वीचे विद्यार्थी, 10वीची आपली घरची परिस्थिती खराब आहे, आई वडील जर नाही शिकवू शकत आहे, कॉलेज करण्याची इच्छा नाही आहे, पण जर समजा त्या ठिकाणी त्याला तो विद्यार्थी हुशार आहे, पण परिस्थितीनुसार तो तिकडे जाऊन अकॅडमिक 60-70 हजार खर्च करू शकत नाही आहे, कारण तिथे ते जर पैसे खर्च केले तर त्याला हा क्लास 1चा जॉब लागू शकते, पण त्याचे पैसे